18 वर्षांचा माऊली उमाकांत सोट हा धनगर तरुण लातूरच्या टाकळी गावचा रहिवाशी ITIचं शिक्षण घेत होता. माऊली आणि गावातील एका तरुणीचं प्रेम प्रकरण होतं. दोघे वेगवेगळ्या जातीचे होते. सांगितलं जातंय की मुलगी माऊलीच्या घरी आली होती, पण माऊलीच्या घरच्यांनी तिला पुन्हा तिच्या घरी पाठवून दिलं. सामंजस्य अशी भूमिका गावात घेतली. हे सर्व घडल्यानंतर मात्र त्या मुलीच्या घरच्यांच्या मनात राग होता. 27 ऑक्टोबर 2024 रोजी त्या मुलीच्या घरच्यांनी माऊलीला बाहेर बोलवून घेतलं आणि टोळक्याने माऊलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. काठी, रॉड आणि इतर साहित्याने सर्वांसमोर माऊलीला गोविंद डुरे, गोपाळ डुरे, कमलाकर डुरे, मनोज डुरे, कुमार उफाडे, ओमकार खेडकर आणि इतरांनी मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी कुणीच मध्ये पडू नये अशी धमकी देत या टोळक्याने माऊलीला बेदम मारलं. शिवाय कोणी हात लावल्यास, आमच्याविषयी तक्रार केल्यास त्यांना देखील धमकी दिली असंही सांगितलं जात आहे. त्यानंतर माऊलीला रुग्णालयात दाखल केलं गेलं. बेदम मारहाण झाल्यामुळे माऊली काही दिवसात कोमात गेला. अखेर 2 महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर माऊलीचा अखेर मृत्यू झाला. माऊलीवर उपचारासाठी कुटुंबियांना शेती विकावी लागली. लाखो रुपये खर्च झाले, मात्र मुलगा हातातून गेलाच. मारहाणीच्या प्रकरणाची जास्त चर्चा झाली नाही, त्यामुळे पोलिसांकडून आरोपींविरुद्ध ठोस पावलं उचलली गेली नाहीत. मात्र माऊलीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी अखेर आरोपींना अटक केली आहे. मात्र मधल्या काळात पोलिसांनी अटक का केली नाही? काही राजकीय वरदहस्त होता का, अशी देखील चर्चा होते. मात्र वेळेत माऊलीचा जबाब पोलिसांनी घेतला नसल्याचंही बोललं जात आहे. यावर लक्ष्मण हाके हे माऊलीच्या कुटुंबियांना भेटले तेव्हा ते काय म्हणाले, ऐका. याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत. याच्या हातामध्ये पिस्टन आहे. याला गुंड म्हणून याची प्रवृत्ती साबूत करायची आहे. कांचन दादा नावाच्या टोपण नावानं हा वावरतो. याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत. आपल्या जातीच्या प्रतिष्ठेपायी या आरोपीनं 18 वर्षाच्या मुलाची हत्या केलेली आहे. ITI मध्ये शिकणारा मुलगा. आणि सांगितलं जात आहे प्रेम प्रकरणातून जातीच्या प्रतिष्ठेपायी एका धनगर समाजाच्या ITI मध्ये शिकणाऱ्या, काबाड कष्ट करणाऱ्या, त्याचे आई वडील इथं बसलेले आहेत. या आई वडील आणि भावालाही या माणसानं मारहाण केलेली आहे. तर बघा, गुन्हे तर दाखल झालेलेच आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे, नाहीतर साक्षीदारांना फोडण्याचाही प्रयत्न यांच्याकडून होऊ शकतो. परत हे या माऊली सोड, त्यांचं कुटुंबीय, त्यांची भावकी त्या गावामध्ये राहते. या लोकांना संरक्षण भेटलं पाहिजे. त्यांच्यावरती दहशत आहे आणि या खुनाची फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालली पाहिजे आणि आरोपीला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होईपर्यंत कोर्ट सुनावणी शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची विनंती. जर आम्हाला हीच गोष्ट त्याच वेळी कळली असती तर त्यावेळी आम्ही इथं आलो असतो. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगायचं कारण नाही. कळलं. त्याच्या अगोदर सोशल मीडियामध्ये ही बातमी नव्हती. मुलाचे आई वडील 2 एकर जमीन विकून 20 ते 25 लाख रुपये खर्च त्या मुलाला त्या प्रक्रियेमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी 20 ते 25 लाख रुपये खर्च केलेले आहेत. आई वडील अशिक्षित आहेत. आई वडिलांना जर याचं भांडवल करायचं असतं, या लोकांना राजकारण करायचं असतं, या लोकांना जातीय मोर्चे काढायचे असते, कुणाला तरी टार्गेट करायचं असतं तर त्याही गोष्टी झाल्या असत्या. पण गरिबाच्या हत्येला, खालच्या जातीच्या लोकांना, त्यांच्या मृत्यूला किंवा त्यांच्या माणसांना किंमत नाही का? आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत प्रेम प्रकरणात जातीय प्रतिष्ठेतून ही हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय माऊलीच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावं अशीही मागणी केली आहे. बीडमध्ये संतोष देशमुखांची हत्या, परभणीत सूर्यवंशींचा संशयास्पद मृत्यू आणि लातूरमध्ये माऊलीची हत्या अशा अनेक घटना मराठवाड्यात घडत असल्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला असं दिसून येत आहे. एकूणच माऊलीसोबत घडलेला हा प्रकार, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.